काय हसू येतं? लेच हसू येतं बाबा तुला. काय झालं? हा, हसतो रडतो. हो, ही जिंदगी चांगली बाबा, तुझी जिंदगी लय चांगली. तू लहान आहे तर तुला कशाच टेन्शन नाही, काही नाही. पण या जगात आई वडिलाचं प्रेम आणि आईच्या दुधाशिवाय कोणताच फुकट भेटत नाही बरं का. बात तो सही है. आता काय सांगू तुला, तू जसा जसा मोठा होशील तुझ्या खांद्यावर खर्चाचा भार पडन. अरे हा, बापरे. आता तुला सांगते, कष्टानं कमवायला सांगितलं तर कष्टाना काही जास्त पैसा येत नाही. पैसा खर्च आवाक्याच्या बाहेर गेलेला आहे. साखर महाग झाली, शेंगदाणे महाग झाले, तूरडाळ महाग झाली, ज्या गरजेच्या गोष्टी त्या महाग झाल्या. बात तो सही है. मग आपण काय करायचं? आपण आधीच गरीब आहे, मग तुला कुठं शिकवायला पाठवायचं? तू काय होणार? तू दर 1,00,000 रुपये पगार कमवणार आहे का? हा, एवढी तर अपेक्षा आम्हाला पण नाही. पण ती अपेक्षा सोडली तर तू पोटाची पोटभर खाशील का? आम्हीच कशी तरी तडजोड करू राहिलो, तुम्हाला दाखवू राहिलो, दवाखान्यात नेऊ राहिलो. हा, इंजेक्शन देतो, लसीकरण देतो तुम्हाला, तेवढंच फ्री आहे ना? ते बी फ्री कायच आहे? नंबर लावा लागतो. नाही, नंबर लावून मग इंजेक्शन घ्यावं लागतं. हा, पण या मोदी सरकारनं सगळं पांगून ठेवेल. हा, पहिली आजी म्हणायची 2 पैसे कमी असले तर चालते, पण कष्टाचं पाहिजे बर का. आता कष्टाची पगार कितीक राहते बरं? आणि असली बी तर खरंच खर्च धकणार आहे का आपला? नाही ना. मग काय करायचं बरं आपण? मग चहा पिणं बंद करायची. हा, चांगलंच खाणं बंद करायचं, बिगर तेलाच्या पोळ्या खायच्या. मोदी म्हणतो ना, थोडस जरी तेल वाचवलं तर लय मोठी बचत होती म्हणे, नाही का. याला विदेश फिरायला नाही पैसे लागत, याला मेलेडी चॉकलेट वाटायला नाही पैसे लागत. नुसतं म्हणतो असं करा तसं करा. याच्यात कोणाची देण होती? गरीब लेकरांची. आता तू लहान आहे, पण तुला मी आता स्ट्रॉंग बनवणार आहे. आता कारण की जसा जसा मोठा होशील तू, तुला मागायचे चटके जर लागले, तू हिंमत वाढली पाहिजे तुझी. नाही तर मग तू असंच काय म्हणता ना, आता पोरले हलक्या बुद्धीचे झालेले, खर्च गिरच वाढला नाही झाला तर लगेच फाशी घेते, आत्महत्या करते. तसं नाही करायचं. एक टाइम उपाशी राहायचं काम बी पडलं तर आपण एवढं स्ट्रॉंग व्हायचं का आपण त्या परिस्थितीला सोबत लढू शकतो. मग तू शिकणार, मोठं होणार, तू संसाराला लागणार. तू जरी समजदार असलं तर तुझी बायको राहणार आहे का समजदार? नाही ना. मग पैशावालीच्या मैत्रिणी सोबत राहून ती म्हण मला कानातले नाही, गळ्यातलं नाही, मला सोन्याचं काहीच नाही, तुम्ही फक्त खाऊ घालते, मला कुठं फिरायला नेत नाही, कुठं काही नाही. आता मोदी सरकारनं तर सोनं बी माफ करून ठेवले, नाही का. आजकालच्या पोरीला सोनं लागत, छान छान साड्या लागत्या. हा, कसं व्हायचं भाऊ तुझं? एक वेळेस पोरगी पोरडत होती, पण पोरग पोरडत नाही आता. पोराच्या डोक्यावर लय भार राहतो, आणि पोराच्या डोक्यातले केस बी उडून जाते. टेन्शन ना, सगळं मोदीनं खाऊन घेतलं. काय अच्छे दिन आने वाले, अच्छे दिन आने वाले. अबे साले. हा, इधर आहे की अच्छे दिन? नाही आहे ना. इतकं मोठं हो बाळा, तू इतकं मोठं हो, आणि तूच उद्याचा प्रधानमंत्री हो बर का. गरीब दुर्बळ्या लोकांना न्याय दे, गरीब पोरांना फ्री शिक्षण दे, आणि नेहमी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू त्या पण स्वस्त कर बर का. जेवढं होईल तेवढं तू स्वतःसाठी न जगता तू इतरांसाठी जग. मला नाही आलं शिकता, पण नाही शिकले तर मला खूप अडचणी येत्या. असे मस्त नवीन नवीन फॉर्म येते सरकारी नोकरीचे, अंगणवाडी भरतीचे. पण माझं शिक्षण एवढं नाही झालं ना बाळा. माझी परिस्थिती नव्हती, आईवडिलाची परिस्थिती नव्हती. तेव्हा परिस्थिती नव्हती तरी बी पहिले सुखी होते लोक, खाऊन पिऊन टामटूम होते. आता तू सांग, आपला गॅस झाला 1000चा, पेट्रोल झालं 100चं, आणि पग बरं तूच बघ. आणि रोजची साखर तुला माहिती ना, मी चहा पिली तरच मी तुला डोकं लावू शकते, नाही तर तू माझ्या डोक्याचा काय म्हणतो, डोक्याची अशी किरकिर करून टाकतो, वाट लावतो माझ्या डोक्याची. मग चहा बी गरजेची की नाही? पण मला झाली भाऊ सवय चहाची, पण तू नको सवय लावू हा चहाची. हा, तेल थोडं थोडंच खायचं. हे कोण म्हणतं? मोदी बाबा म्हणते. मोदी बाबाला म्हणा विदेशी दौरे बंद करा, देशाकडे लक्ष द्या, मेलेडी वाटणं बंद करा, इथं गरीब पोरांना भेट द्या, त्यांना वया पुस्तकं द्या, त्यांना नवीन नवीन योजना आणा, नाही का. तुम्ही उद्याचे भविष्य म्हणता,
आणि ते विदेशाला निघून जातात. काय म्हणतो बोलणं रायाचे पुढं मी नाही म्हणत, आता तू छोटा आहे नाही का, तर तुला काय म्हणलं तू खूप मोठा होय, असं मोठं होय की तू प्रधानमंत्रीची जागा घेतली पाहिजे आणि सामान्य जनतेला न्याय भेटला पाहिजे बर का. चल, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सर्वांना, रामकृष्ण हरी.